तर गाईस मी मान्य करतो आज की आपल्याकडे महागातली गाडी, महागातलं हेल्मेट हे सगळं मॅटर करत नाही. घरात आपल्याकडे जे आहे ना त्यामध्येच खुश राहायचं आणि ते घेऊन आपण सर्व काही करू शकतो. तर आज मी गाईस मान्य केलं. आणि घरातनं निघणं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट काम आहे. घरातनं एकदा निघालं मग सर्व काही होतं, म्हणजे असं बघायला मिळतंय. तर गाईस वैदूची ना लय म्हणजे अशी पहिल्यापासून खूप कॉलेजच्या आधीपासून बोलायची की आपण लग्नानंतर असं बाईक राईड करायची. आणि पहिली राईड कोकणातच जायचं, ते पण पावसाळ्यात. कसं वाटतं? मी पावसाळ्यात चालले. म्हणजे वैदू मला बोलायची की आपण जाऊया, तर मी हिला बोलायचो ठीक आहे आपण प्रॉपर माझ्याकडे गाडी वगैरे आली ना तेव्हा आपण जाऊया. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी पण नाही गेलो. मग वैदू या वर्षी चांगली भडकली. मला बोलली की आपल्याकडची गाडी आहे त्याच्यावर का नाही जाऊ शकत आपण. आणि आमच्याकडे कोणती गाडी आहे बघायची? तर गाडी मॅटर करत नाही. आता या गाडीवर आम्ही एवढ्या लांब आलोय. आणि घरात तर निघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि गाईस एक एक असा व्ह्यू आहेत ना गाईस, फुल पैसा वसूल.